हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार. खंडपीठाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब. 31 जानेवारीपर्यंत सगळ्या निवडणुका संपवा असे निवडणूक आयोगाला पुन्हा निर्देश. राज्यातल्या शिक्षकांचा शाळा बंद आंदोलन. 80,000हून अधिक शाळांचे लाखो शिक्षक आंदोलनात भाग घेणार. टीईटी परीक्षेची सक्ती आणि 2024ची संच मान्यता रद्द करा अशा मागण्या. कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा. व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय. कर्ज स्वस्त होणार. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर. राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींची उपस्थिती. राजघाटावर पुतीन यांच्याकडून महात्मा गांधींना आदरांजली. राज्यातल्या महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण. आरक्षण, अतिवृष्टी आणि लाडकी बहीण वर्षभर चर्चेत. वर्ष पूर्ण होतानाच सुरू झालेल्या कुरघोड्यांमुळे चर्चेला उधाण. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या वाहतुकीला कासव गती. तर पुणे ते नाशिक महामार्गावर संगमनेर जवळ प्रचंड वाहतूक कोंडी. सकाळपासून वाहनांच्या रांगाच रांगा. फडणवीस सरकारचं 1 वर्ष नाकर्तेपणाचं. वर्षभरात काय केलं यावर श्वेतपत्रिका काढा. विजय वडेट्टीवारांचा सरकारला आव्हान. पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यात चंद्रशेखर बावनकुळेंचा संबंध. बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांचा आरोप. कामठीतल्या निवडणूक गैरप्रकाराबद्दल बावनकुळेंनी राजीनामा द्यावा अशीही मागणी. विमानसेवा 10 डिसेंबरपर्यंत विस्कळीतच राहणार. इंडिगोची माहिती. काल मुंबईमध्ये 118 तर देशभरात 550 विमानं रद्द करावी लागली.